नमस्कार. गेल्या काही दिवसात आनंद होईल अशा बऱ्याच बातम्या येत आहेत. खरं तर विकृत आनंद होईल अशाच बातम्या येत आहेत. आणि हा आनंद विकृतच आहे हे जाहीरपणे कबूल करायला मला कसलीही लाज नाही वाटत. पहिली बातमी आली होती की आम आदमी पक्षाचं बऱ्यापैकी वाटोळं झालं. तो चड्ढा बिड्डा सोडून गेले, खासदार घेऊन गेला तो बरोबर 6-7, आणि केजरीवाल एकटा पडला. दुसरी सुंदर अशी बातमी आली 2-3 दिवसापूर्वी की ममता बॅनर्जी नावाची बाई बंगालमध्ये हारली. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हरवली गेली ती. आजकाल कुणी तसं हरत नसतं, हरवलं जातं आणि छान हरवलं जातं. आणि BJP ज्या पद्धतीचं, भाजप ज्या पद्धतीचं राजकारण करतंय आता, ते फार सुंदर आहे असं माझं मत आहे. हे राजकारण होणं गरजेचंच होतं. याचं खरं कारण असं आहे की मी 75च्या आधी जन्माला आलेलो माणूस आहे. आणि 75ला या देशाच्या राजकारणाची घडी काय बदलत होती हे पुढच्या काळात मला कळत आलं. 75ला एवढी अक्कल नव्हती, पण 75ला या देशात काय घडतंय तर प्रादेशिक पक्ष नावाची एक कीड या देशात जन्माला आली. आणि तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही थोडा अभ्यास केला, नव्या पिढीचे असाल, आत्ताच्या तरुण पिढीचे असाल, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही थोडं मागं जाऊन अभ्यास केला पाहिजे. हा आपल्या भारताचा इतिहास आहे, भारताचा राजकीय इतिहास आहे. या राजकीय इतिहासात इतकी हागणदारी करून ठेवली या लोकांनी, घाण करून ठेवली. तर 75ला जे लोक राजकारणात आले त्यांचे चेहरे एकदा आठवा, देशभरचे. आणि एक साधा प्रश्न स्वतःलाही विचारा, आणि हे तर आपण यांच्यापर्यंत जाऊन मी यांना उत्तर नाही विचारू शकत आणि हे देणार पण नाहीत, आणि दिली तर ते खोटीच देतील, लोकसेवा करायला आलो होतो म्हणून. तर 75ला जे लोक राजकारणात उभे राहिले आणि पुढं राजकीय नेते झाले देशभरातले, यांचे राजकारणात येण्याचे हेतू काय होते, असा एक साधा प्रश्न आहे. तर मला आत्ता या स्पष्टपणे जाणवतं 2025 सालापर्यंत, म्हणजे 50 वर्षाच्या मधल्या प्रवासात मला आता ठामपणे लक्षात येतं की हे लोक आत्ममुग्ध होते, आत्मप्रेमी होते, आणि यांना व्यक्तिगत असा राजकारणाचा धंदा करायचा होता. राजकारण हे करिअर करायचं होतं. राजकारण हे खरं करिअर नाही आहे. राजकारण हा जीवनाचा भाग आहे, जीवनशैली आहे, आणि तुम्ही त्यात वाहून घ्यायचं असतं, समर्पित व्हायचं असतं. तर हे समर्पित लोक नव्हते, या देशाप्रती समर्पित नव्हते, हे समाजाप्रती समर्पित नव्हते. यांना समाजाच्या बोकांडी बसून, पदांवर जाऊन, सत्तेचा खेळ खेळून स्वतःची दुकानं आणि स्वतःचे धंदे करायचे होते. तुम्ही सगळे चेहरे आठवा. म्हणजे काश्मीरचा फारुख अब्दुल्ला असेल, पंजाबमधले अकाली दलवाले असतील, हरियाणामधले चौटाला असतील, असे बरेच, ममता बॅनर्जी आहे, बिहारमध्ये तर खूप लोक होते, पासवान आहे, नितीश कुमार आहे, बरेच लोक, लालू प्रसाद यादव आहे, मुलायम सिंग यादव आहे उत्तर प्रदेशात, किंवा तो मायावती आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत, पवार आहेत, खूप लोक आहेत. आधी आत्ता पुन्हा यांची नावं घेता येतील, ते बाळासाहेब किंवा काय प्रकाश आंबेडकर, असे बरेच लोक आहेत. कर्नाटकात ते देवगौडा आहेत. एक रामकृष्ण हेगडे नावाचा माणूस होता, ज्यांच्या नादी शरद पवार लागून समाजवादी काँग्रेस नावाची काँग्रेस स्थापन केली होती. ओरिसामध्ये ते पटनाईक नावाचं कुटुंब आहे. हे सगळे जुने काँग्रेसवाले आहेत. असे बरेच, झारखंडमध्ये सोरेन आहेत. त्याचं नाव मला पुन्हा पुन्हा आठवत नाही. तो अशा मोठ्या टंबूस नाकाचा तो जो आहे आंध्र प्रदेशमधला, विआर काहीतरी म्हणतात त्याला, भारत समाज पार्टी का काहीतरी पार्टी आहे त्याची, गुलाबी हे असलेलं. किंवा तो चंद्राबाबू नायडू आहे, त्याचा सासरा होता NT रामाराव, तो. हे खाली करुणानिधी आणि जयललिता आहेत, किंवा आता त्यांचं पोरगं होतं स्टालिन, हे लोक आहेत. असे प्रत्येक राज्यात कोण ना कोण आहे. ते कशासाठी राजकारणात आले होते?
यांचे राजकारणात येण्याचे हेतू काय होते? उघडपणे दिसतं की यांना स्वतःची चमकोगिरी करायची होती, स्वतःची दुकानं चालवायची होती, स्वतःचे धंदे मांडायचे होते. राजकारण हा यांनी धंदा केला. यात यांच्या धंद्यात देश आणि समाज नावाची गोष्ट नव्हती. एक पुन्हा सांगतो, खूप लोक असं म्हणत राहतात की हे नेते आहेत म्हणून आमच्या राज्याचा विकास झाला. हे नसते तरी झाला असता, हे लक्षात घेतलं पाहिजे. विकास राजकारणी पुढारी करत नाहीत, विकास जनता करून घेते. जनता स्वतःचा पैसा स्वतः उभा करते, स्वतःच्या कष्टावर पैसा उभा करते आणि स्वतःचाच पैसा आपल्याच विकास कामांसाठी वापरते. मध्ये हे राजकीय चमचे बसतात. यांना एवढंच कळालेलं आहे की आपण या जनतेच्या फुकटच्या पैशावर राज्य करू शकतो. यांना राजकारणात काय यायचं असतं तर त्याचा स्पष्ट हेतू असतो यांचा, राजकारणातले पैसे, समाजानं गोळा केलेले पैसे याच्यावर आधिपत्य गाजवता यावं. कारण भारतीय लोकशाहीनं, भारतीय संविधानानं यांना अधिकार दिला आहे की जनतेच्या पैशाचा विनियोग करा. तो विनियोग करायला मिळणं म्हणजे जनतेच्या पैशावर खेळायला मिळणं. अवाढव्य कोट्यवधी रुपये, अब्जावधी रुपये असतात. याच्यावर आपलं राज्य असलं पाहिजे आणि आपण म्हणू तसा विनियोग करता आला पाहिजे, हे यांचं स्वप्न असतं. म्हणजे शरद पवार क्रिकेट असोसिएशनवर गेले, क्रिकेटमधला त्यांना क्रीसुद्धा लिहिता येत नाही मराठीत, आणि तरी ते तिथं गेले. किंवा महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांवर ते राहिले, रयत शिक्षण संस्थेवर राहिले, ते सगळ्या शिक्षण संस्था, जिथं जिथं पैसा आहे आणि समाज आहे आणि मतं आहेत तिथं तिथं हे जाऊन बसले. ताब्यात घ्यायचं आणि यांनी मग यांच्या नेतृत्वात ते व्हायला. तर माझी हरकत नाही यांच्या नेतृत्वात काही व्हायला, पण हे नेतृत्व काय करत राहिलं ते यांच्या इस्टेटी एकदा मोजल्या पाहिजेत असं मला म्हणायचं आहे. जनतेच्या पैशाच्या विनियोगात यांना पगाराची व्यवस्था होती. सगळ्या पुढाऱ्यांना, यांना सगळ्या सुविधा होत्या, सगळे सुविधा होत्या, पैसे होते, मानधन होती, सगळं होतं. प्रवास फुकट होते, टेलिफोन फुकट होते, सगळं फुकट होतं यांना. थोडे पगार पण होते जगण्यापुरते, जेवणापुरते. याच्या बाहेर जाऊन यांच्या इस्टेटी का झाल्या हा साधा प्रश्न आहे. हे जर लोकसेवेसाठी आले होते, हे जर देशाचं भलं करायला आले होते, भूमीचा विकास करायला आले होते, तर विकास झालाच, होतोच. हे डोक्यातनं काढून टाका की अमुक एक नेता जन्माला आला नसता तर इथला विकास थांबला असता. विकास होतच राहतो. विकास दोनच गोष्टींनी होत नाही. हे जे पैशाचा विनियोग करायला सरकारात सत्तेत आलेले पुढारी आहेत ना, हे जे देशभर, या पुढाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, आपला वाटा यांनी घेतला यातला, आणि विकास आपल्यासाठी केला यांनी. स्वतःच्या योजना, स्वतःचे धंदे वाढवण्याचा प्रकार यांनी जनतेच्या पैशानं केला, याला विकास म्हटलं जातं. या देशात तसा विकास चालतो. आणि दुसरं, यांच्या भ्रष्टाचाराशिवाय जनतेचा पैसा विचित्रपणे वापरणं हा त्यातला एक प्रकार आहे. 2 कारणांसाठी हे लोक आले. ते यांचे हेतू जनतेचा विकास नव्हता, यांचा स्वतःचा विकास. आणि यांच्या विकासाच्या प्रकल्पांच्या आसपास कडेला पडलेली जनता, लोकांना वाटतं विकास झाला. तसं झालेलं नाही, तसं नाही झालेलं. साधं उदाहरण देऊ आपल्या महाराष्ट्रातलं. गेल्या 78 वर्षात भारत स्वतंत्र झाला. आपल्याला ते मोजमाप मापायची सवय आहे इंग्रज गेल्यापासूनची. ते इंग्रज गेल्यापासून महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात, प्रत्येक खेड्यात पाणी पोहोचलेलं नाही. अजून पाणीच नाही पोहोचलेलं. हागणदारी मुक्त गाव ही गेली 30-40 वर्ष चालवली जाणारी योजना, अजून हागणदारी मुक्त गाव झालेलं नाही. वन खातं नावाचं एक खातं आहे. त्या वन खात्यानं गेल्या 78 वर्षात या देशाचं हिरवाईनं असं समृद्ध प्रदेश करायला हरकत नव्हती. झाडं कुठं गेली प्रश्न आहेत. डोंगर कोण पोखरते आणि डोंगर कोण उद्ध्वस्त करते, डोंगर कोण उजाड बोडके करते, वन खातं नेमकं काय करते, किंवा सरकार नावाचं. आणि हे जे विकास करणारे लोक आहेत, कुठला तरी एक पुढारी म्हणाला की शरद पवारांनी फळबागा वाढवल्या. होय, मलाही माहिती आहे ते. कुणाच्या वाढवल्या? त्यांच्या स्वतःच्या आहेत का नाही? तर मुद्दा असा आहे की विकास झालाच असता.
म्हणजे यांना झाकून ठेवलं असतं, दुसरं कोणीतरी उभं राहिलं असतं तरी. पण मूळ प्रश्नावर येऊ पुन्हा की यांचा राजकारणात येण्याचा हेतू काय होता. यांना जर इतक्या सुविधा आणि संपत्ती आणि लोकप्रियता दिली होती समाजानं, तर यांच्या इस्टेटी झाल्या कशा. आणि पुन्हा हे सगळे फारुख अब्दुल्लापासून जयललितापर्यंत सगळे देशातले सगळे लोक हे जे राज्यात सरंजामदार उभे राहिले, हे 80 साली स्वतः मला आठवतं 75 ते 80 घराणेशाहीला नावं ठेवत उभे राहिले. घराणेशाही आणि येता जाता लक्ष यांचं हेच इंदिरा गांधीचं घराणं, गांधी घराणं हा शब्द यांनी बदनाम केला. आणि यांनी काय केलं, दिवे लावले. यांनी काय दिवे लावले. घराणेशाहीच्या विरोधात बोलणारे हे त्या तत्वावर सुद्धा हे ठाम राहिले का. यांच्या पक्षांमध्ये लोकशाही होती का. यांच्या पक्षातली घराणेशाही काय करणार आहोत. यांच्या घरातली कुत्री सुद्धा आमदार होणार. कार्यकर्ते मरमर म्हणणार. हां, त्या कार्यकर्त्यांचं एक बोलायचं ते असले बावळट इथं नादी लागायला खूप तयार असतात बरं का. म्हणजे ज्यांच्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा रिकाम्या आहेत ना, असे लोक या देशात खूप आहेत बरं. ते आपले साहेब, आपले मॅडम असं करून त्यांच्या मागं राहतात. नागरिक मतदार झालेला नाही बरं का इथला. त्याला मतदान करणं याची नीट अक्कलच आलेली नाही. राजकारणाची अक्कलच नाही. त्याला वाटतं आपला साहेब आणि सारखा अनाथ, असं स्वतःला अनाथ समजूनच जगतो इथला नागरिक. आणि कोणतरी बाप शोधत राहतो. आपल्याला एक बाप हवा ही इथल्या समाजाची नेहमीची गरज आहे. तेवढा अनाथपण या देशात सतत नांदत आले खूप वर्ष. कोणतरी एक बाप उगवावा लागतो, त्यांना तेवढ्यापुरता आधार द्यायचा. मग हे बाप बदलायला पण तयार असतात. कोण, नागरिक, हे जे मतदार नागरिक आहेत ते. आणि त्यांच्या भोवतीचे जे कार्यकर्ते त्यांचं विचारायलाच नको. यांच्या गोठ्यात सुद्धा मेंदू नसतो. यांचा गोठा तेवढ्यासाठी असतो, यांच्या पुढं लोटांगण घालणं, यांचे पाय चाटणं या पुढाऱ्यांचे. आणि काय जे लाभ पदरात पडतील ते पडतील. फालतू लाभ असतात अक्षरशः. कुठं गाडी अडवली ना पोलिसांनी की मग फोन करायला, साहेब माझी गाडी अडवली, की त्या साहेबांना तिकडून सांगायचं हे सोड रे माझा माणूस आहे म्हणून. असले यांचे साधे फालतू काम आहेत. हे नैतिक नाही आहेत. हे कायदेशीर वागत नाहीत नागरिक. यांचे कार्यकर्ते कायदेशीर वागत नाहीत. ज्यांना बेकायदेशीर वागायचं ना, यांना असे साहेब लोक बाप लागतात. हे या देशाचं वाईट आहे. सगळे कायदे अचूकपणे, सगळं नागरिकशास्त्र अचूकपणे पाळणाऱ्यांना कुणीही बाप लागत नाही. तो स्वतःच बाप असतो, देशाचा नागरिक असतो. यांना जे असे पुढारी, भ्रष्ट पुढारी, अनैतिक पुढारी, स्वतःची तत्त्व न पाळणारे पुढारी जेव्हा बाप म्हणून लागतात ना, समजायचं हे भ्रष्ट नागरिक आहेत. या नागरिकांनी हा देश चढवला. अगदी फारुख अब्दुल्लापासून त्या करुणानिधी स्टालिनपर्यंतचा सगळा प्रवास बघा. ममता बॅनर्जी, केजरीवाल आणि ते सगळे आपले शरद पवार आणि ठाकरे का नादी लागलेत लोकांच्या. कशासाठी प्रेम करायचं यांच्यावर. आणि यांनी केलं काय. तुम्ही म्हणताय विकास केला, नसते हे तरी विकास झालाच असता. आणि कुठं बोडक्याचा विकास झाला, कुठं विकास झाला. मुंबईचं काही नियंत्रण झालं आणि सतत आपलं मराठी माणूस आणि हिंदू माणूस. काय झालं मुंबईचं, वाटोळच झालं ना. आहे का मुंबई सुखी आहे. प्रत्येकाला वाटतं तिथं रोजगार आहेत. यांनी नाही निर्माण केला. मुंबईला स्वतःचा 400 वर्षाचा इतिहास आहे. हे मध्ये उगवले मुंबईचे डॉन कोण, असंच यांचं स्वरूप राहिलं. शरद पवार आणि ठाकरे हे मुंबईचे मालक राहिले, पुण्याचे मालक राहिले. शहरीकरण या लोकांनी वाढवली. शहरीकरणाचे प्रश्न सोडवत आहेत काही. ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता आला का यांना. पेट्रोलची महागाई वाढते याच्यावर काही बोलतात काही लोक. तर ते मूळ मुद्द्यावर परत येऊ. 75ला आलेले हे जे राजकारणात आलेले लोक आहेत, हे मुळात या देशाशी निष्ठावान नव्हते, संविधानाशी निष्ठावान नव्हते. हे बदफैली भ्रष्टाचारी होते. हे मला लख्खपणे बोलायचं आहे. अतिशय लख्ख स्वच्छ बोलायचं आहे. आपली चूक ती झाली. आणि मग साहजिकच मला विकृत आनंद होतो. खूप लोक हळहळले. ममता बॅनर्जी पडल्या, तिकडं तो स्टालिन पडला, केजरीवालचं वाताहत झाली. खूप लोकांना कळवळा येतो यांचा. तर यांच्या राजकारणाचा छेद काढूया का नाही. लसावी मासावी काहीतरी काढूया ना एकदा, की हे कशासाठी आले राजकारणात आणि यांनी काय केलं देशासाठी. फळबागांचा विकास केला, आमक्याचा विकास केला. 78 वर्षात प्रत्येक खेड्यात पाणी जायला पाहिजे होतं ना, तसं धोरणच होतं. धरणं बांधलेली आहेत.
धरणाचं पाणी विकतात हे पुढारी. हे जे मुतणारे पुढारी आहेत ना धरणात, हे पाणी विकून जगले. धरणं ही आधी पहिल्यांदा माणसांसाठी, दुसऱ्यांदा जनावरांसाठी आणि तिसऱ्यांदा शेतीसाठी आहेत. झाला का वापर? कॅनॉल झाले का पूर्ण सगळ्या राज्यातले? धरणं तर खूप बांधून झाली. बरं, यांनी दाबून पैसे खाल्ले धरणात, आणि धरणं यांच्या खाजगी मालकीची करून ठेवली यांनी. हे पाणी बिगणे विकत होते. ते अजितदादा गेले ना, यांनी नद्या भाड्यानं देण्याची योजना मांडली होती एकदा. नद्या उद्योगपतींना भाड्यानं द्यायचे. लाखो वर्ष त्या नद्या फुकटात वाहत आहेत. यांचं येऊन एवढंच आहे की नैसर्गिक संसाधनांवर कब्जा घ्यायचा आणि त्याचा व्यवसाय करायचा आणि त्यातला वाटा खायचा. वाटेकरी येते, सेवक नाहीत. नद्या भाड्यानं देण्याची योजना होती, लोकांनी विरोध केला म्हणून राहिलं ते. आता रस्ते बांधण्यात विकास आहे. कशाचं ठेकेदारी करण्यावरच चाललंय सगळं. रस्त्यांचा विकास पब्लिकसाठी नाही आहे. अडाणी अंबानी नावाचे बसलेत ना उद्योगपती, आणि मग त्यांचे जे हे राजकीय पित्ते बसलेत ना प्रत्येक राज्यात, त्यांचे आहेत हे धंदे. आणि मग तिचा टोल लावायचे. टोल हा पूर्ण बेकायदेशीर आहे देशात. जिथून रस्ता गेलाय त्या जमिनीचे पैसेच कधी दिलेले नाही त्यांनी. वर्षानुवर्षे जे जुने रस्ते आहेत कुणाचे आहेत? त्या जुन्याच रस्त्यांवर हे नवे रस्ते तयार करतात. शेजारच्या जागा विकत घेतात, ताब्यात घेतात, आणि रस्ते काढूया म्हणे, यानं रस्त्यांनी विकास होईल. रस्त्यांनी विकास होतो फक्त. कुणी भ्रमवलं तुम्हाला? कुणी भ्रमवलं? स्वयंपूर्ण गाव नावाची योजना मांडली गेली होती. स्वयंपूर्ण गावं झाली असती तर स्थलांतरांची न्यायची गरज नसती ना पडली. रस्त्यांनी काय करणार मुंबईला जाऊन सगळे लोक? आणि मग माल पोहोचेल वगैरे. माल पोहोचलाच पाहिजे का? प्रत्येक गावानं आपल्या जगण्यापुरतं बघावं ना. असं मॉडेल मांडता आलं असतं ना. आणि मांडलं होतं महात्मा गांधींनी हे मॉडेल. आंबेडकरांचं हेच मॉडेल होतं. त्यांनी सांगितलं होतं गावं स्थिर ठेवा म्हणून, विकसित करा, शेतीचा विकास, पाण्याचा विकास. कशाला स्थलांतर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पोटाच्या मागं धावणं आता 2026 साली ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 80,000 वर्षापूर्वी ठीक होतं, माणसाला शेतीचा शोध नव्हता लागला. आता लागलाय ना. आता सगळे उद्योगधंदे गावाच्या गावं बसलीत ना. गावं समृद्ध करता येतील ना. गावं समृद्ध करता येतील ना. चकाचक रस्ते बांधून काय करणार आहात? आणि मुंबई पोचली पाहिजे ही काही जबाबदारी आहे का देशाची? मुंबईत राहावंच कशाला लोकांनी? आपापल्या गावात राहावं ना. तिथं त्यांना विकास नाही झाला म्हणून लोक नाईलाजाने येतात ना त्या घाणीत, मुंबई नावाच्या अतिशय हागणदारीत, मोठ्या हागणदारीत, महानगरी हागणदारीत स्वतःचं आयुष्य कुजवून घेतात. महानगर होणं हे विकासाचं लक्षण नाही. महानगर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही देशातल्या बाकीच्या भूमीला न्याय नाही दिला, देशाच्या बाकीच्या भूमीचा विकास नाही केला, असा त्याचा अर्थ होतो ना. नगरं कशाला वाचवायची? तर तुमच्या बिल्डिंगा, तुमच्या इस्टेटी, तुमच्या ते रिअल इस्टेटच्या धंद्यात तुम्ही असणार. हे पुढारी, हेच पुढारी. आणि देशभर आहे हेच रिअल इस्टेट चालवणार, यांच्यासाठीच रस्ते लागणार. यांचा स्वतःचा विकास म्हणजे जनतेचा विकास. ते 75ला राजकारणात आलेले जे चेहरे आहेत, त्याच्या मागे नालायक लोक नव्हते असं अजिबात नाही. 75ला मात्र ही लाट आली धंदेवाईक लोकांची, आणि प्रत्येक राज्यात. आणि त्याचे पायोनियर पुन्हा शरद पवार होते. हे सगळं शरद पवारांचं मित्रवर्तुळ आहे. फारुख अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, करुणानिधी, जयललिता विशेषतः. जागे होऊन आपण. ममता बॅनर्जी पडली, मला विकृत आनंद झाला. कारण यांनी 75 साली उभे राहिलेले लोक आहेत ना, यांनी या देशाशी, देशाच्या संविधानाशी, देशाच्या लोकसेवा या भावनेशी प्रतारणा केलेले लोक आहेत. यांचे हाल होतात. आणि हाल करते भाजप. आणि भाजप हाल करते म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची त्यांची जी संघटना आहे ती हाल करते. ही संघटनाच हा देश चालवते गेली 100 वर्ष. इंग्रजांच्या काळात हे देश चालवत होते. इंग्रज गेल्यानंतर त्यांना मुक्त खुलं रान मिळालं, आणि मग काँग्रेससुद्धा या RSSनं चालवली. काँग्रेसचे गांधी घराणा आणि काँग्रेसचे काही निष्ठावंत लोक फारसे उपयोगी पडत नाहीत असं लक्षात आल्यानंतर यांनी जनसंघाचा प्रयोग केला, हिंदू महासभेचा प्रयोग केला, जनसंघाचा प्रयोग केला, आणि करत 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 त्यांनी भाजप नावाचा पक्ष तयार केला. आणि त्यांचं स्वप्न होतं कधी ना कधी पूर्ण सत्ता आपल्या ताब्यात आली पाहिजे. त्यांनी ते आणलेली आहे. आणि पूर्ण सत्ता म्हणताना केंद्र सरकार, आणि त्याच्यात ते सामदाम दंडभेद वगैरे ते सगळे प्रकार, म्हणजे ते सरळ मार्गाने निवडून येतील निवडणुका. त्यांना माहिती आहे आपल्याला नाही निवडून जाणार पुढे. या देशात शेजी आणि भज्जीबद्दल एक प्रकारची किळस आहे बहुजनांमध्ये. कारण यांच्यात अनन्वित अत्याचाराच्याच कथा आहेत 3,500 वर्षाच्या.
आणि लोकांमध्ये उद्रेकच आहे यांच्याबद्दल, तर त्यांना ते माहिती आहे. तर मग शेटजी आणि भटजींनी काय केलं, तर बहुजनांमधलेच सगळे घेतले आपल्याकडे, या सगळ्यांना नादी लावलं. 75चा प्रयोग आणीबाणीनंतरचा प्रयोग जो होता ते कडबोळं, सगळे डावे उजवे मधले वरचे खालचे सगळे एकत्र आणून एक कडबोळं तयार करून इंदिरा गांधीला पाडायचं असं अमेरिकन लोकांनी ठरवलं, अमेरिकेच्या सत्तांनी, आणि यांनी त्यांना मदत केली. हे त्यांचे चमचे आहेत. हे स्वतःसाठी आले आणि स्वतःची संपत्ती, स्वतःची सत्ता, सगळ्या सुविधा याच्यासाठीच ही पिढी आलेली आहे. आणि यांचं एकच लक्ष होतं की गांधी घराणं राजकारणातून वगळायचं. चंद्रशेखर आठवतं, त्यांच्याबरोबर मी राहिलो पण. चंद्रशेखर आठवतात, चरण सिंग, मोरारजी देसाई, हे कोण लोक होते? जॉर्ज फर्नांडिस एक नाव आहे. हे प्रतारणाखोरच लोक होते. आत्ता जाहीर झालं, प्रचंड संपत्ती ठेवून जॉर्ज फर्नांडिस मेला. कुठून आली ही संपत्ती? साधा समाजवादी नेता, तंबाखूची गोळी लावायचा, झब्बा पायजामा, राहायला साधे, पण इतके मालदार ना. त्यांच्या संपत्तीवरनं भांडणं झाली नंतर, त्यांची बायको आणि ते मैत्रीण कोण आहे ते. हे असले बदफैली लोक. तर या बदफैल्यांना त्यांच्यापेक्षा कोणीतरी मोठं बदफैली येऊन शिक्षा देतं ना, त्याचा विकृत आनंद होतो. त्यामुळे ममता बॅनर्जी पडली याचा मला आनंदच झाला, आणि तो विकृतच आहे. आनंदाचे काही प्रकार असतात, सुकृत आनंद आणि विकृत आनंद. मला विकृत आनंद झाला आहे, कारण 75 हे लोक छळतात गेली 50 वर्ष या देशाला, आणि यांना छळणारा कोणतरी आणखी घाणेरडं सापडलं. हे घाणेरडेच होते, हे घाणेरडेच होते, राजकारणात घाणेरडे होते. यांना लोकसेवा नावाची गोष्ट नको होती. संविधान यांना नकोच होतं. संविधान हा अडथळा आहे सगळ्यांचा. भाजपचा नाही आहे नुसता, भाजपचं तर आहेच आहे, त्यांना मनुस्मृती लागूच करायची आहे, पण या लोकांचाही अडथळाच होता. हे जी नावं घेतोय ना मी, तो आंध्र प्रदेशचा ओवेसी वगैरे, तो संविधानाच्या खूप मोठ्या गप्पा मारतो. त्याला राष्ट्रीय पक्ष चालवता येत नाही, त्याला पुन्हा मुस्लिम हा शब्द वापरायचा आहे, आणि मग भाजपचं हिंदुत्व वगैरे त्यांना खटकतं. भारी आहे, तुम्ही मुस्लिम हा शब्द वापरणार, धार्मिक, आणि भाजपनं हिंदू शब्द वापरला की तुम्हाला त्रास होणार. तर एका नाण्याच्या दोन बाजू आहात तुम्ही. नाणं खोटं आहे तुमचं, खोटा सिक्का. तर ह्या लोकांनी देशाची वाट लावली आहे. त्यामुळं हे एकमेकांना छळतायत, एकमेकांना त्रास देत आहेत, याचा मला आनंदच होतो, विकृत आनंद होतो. हे यांच्या मौती अशाच आहेत. यांचे हेतू ज्यांचे चांगले नसतात ना जगण्याचे, त्यांचं शेवट वाईटच असतो. जगण्याचे यांचे राजकारणाचे हेतूच वाईट होते. कुठेही लोकसेवा दिसत नाही. मग यांनी हे काम केलं, त्यांनी ते काम केलं वगैरे, नाही काय केलं, नाही काय केलं. ते त्यांना माहिती आहे, त्यांना आतून माहिती आहे आपण राजकारणात काय आहोत. आणि आम्हालाही कळतंच की तुम्ही राजकारणात म्हणजे फार आभाळातनं पडला ना. आम्ही इथं राजकारणात नाही आहोत, आम्ही राजकारणात आहोतच. मतदार पण आहोत, पत्रकार होतो, संपादक होतो, लेखक आहे, काहीतरी विचारजंत का विचारवंत नावाचा शब्दही लावतात. आम्हालाही कळतं नाव. आणि एवढं खरं बोललं की पुन्हा तुम्हाला राग येणार, तुम्ही खुन्नस झाणार. तुम्ही खुनशी आहात, तुम्ही खुनशी आहात. तुम्हाला थोडं आडवं बोलणार, तुम्हाला सतत हांजी करणारे, मुजरे घालणारे लोक हवे असतात. आणि तुम्ही काही शेण खाल्लं तरी तुमचं कौतुकच कर, वा 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 वा. काय म्हण होती, पुढारी जरी पादला अमुक अमुक म्हणे सुगंधू, असं काहीतरी होतं. ते असले लोक तुम्हाला लागतात. आम्ही तुम्ही पादल्यावर नाक दाबल्यावर तुम्हाला राग येणार, आणि सगळ्यांनाच राग येणार. तर मला फार आवडलं ते ममता बॅनर्जी नावाच्या संविधानावर विश्वास नसलेल्या बाई पडल्या. BJPचा नाहीच आहे, पण या बाईचं कर्तव्यकारी तरी काय. ते आत्ता ते आरडून ओरडून सांगतायत ते काय ते CIR तपासण्या झाल्या मतदार, तो ज्ञानेश्वर कुमार घाणेरडा वागतोय. अरे हे राहुल गांधी बोंबलत होता ना, तो राहुल गांधी लढतोय ना देशासाठी. तो एकटा आहे ना, काँग्रेसमध्ये पण एकटा आहे. ते कोण कोण त्याच्याबरोबर प्रवक्ते बोलतात ना, ते पण त्याचे नाही आहेत असं बोललं जातं. ते नाहीला जाणं तिथे, किंवा BJPनं त्यांना तिथं ठेवलं असतं. फार मजेशीर एक गोष्ट सांगतो. झायनिस्ट लॉबी आहे, जू लॉबी आहे ना, ती स्वतःचा विरोध करण्यासाठी फॅसिस्ट लॉबी म्हणतात. ती शस्त्र विकते, माणसं विकते, माणसं खाते, माणसांचं रक्त पिते, औषधं विकते खोटी, युद्ध घडवते, अंमली पदार्थ विकते. ही जी झायनिस्ट लॉबी आहे, किंवा ते जे
ज्यू आहेत, श्रीमंत ज्यू, हे स्वतःच्याच साम्राज्याच्या विरोधात लोकांकडनं पुस्तकं लिहून घेतात. यांनी साम्यवादाची पुस्तकं लिहून घेतली मार्क्स आणि एंजलकडनं पैसे देऊन. तर ते स्वतःच्या विरोधात, हे फॅसिस्ट लोक आहेत ना, स्वतःच्या विरोधात त्यांचा तो विकृत आणत असतो. मग आमच्या विरुद्ध तुम्हीच घ्या, हे घ्या आमचे पैसे. मीच पोसायचं एक लेखक, त्याला पैसे द्यायचे आणि त्याला सांगायचं तुम्ही पुस्तक लिही माझ्या विरोधात. हे मॉर्गन बिर्गनची पुस्तकं अशी झाली. मॉर्गन नावाचा एक अतिशय विकृत उद्योगपती आहे जगभर. असे बरेच आहेत. ते स्वतःचे पैसे देऊन पिक्चरं काढतात स्वतःच्या विरुद्ध, पुस्तकं लिहायला लावतात, त्याच पुस्तकांना नोबेल प्राईज वगैरे देतात, नोबेल प्राईज पुन्हा यांच्या हातात. असं ती विकृत खेळी आहे. हे पुढारी त्यातलेच आहेत, हे फॅसिस्ट आहेत. BJPवाले तसेच आहेत. मला ममता बॅनर्जी पडणार आहेत याचा अंदाज कशावर आला होता सांगतो. ममता बॅनर्जी हे जे TV वाला मीडिया ना आपला, हा ऑलरेडी गेलाच आहे. त्याला मोदी मीडिया काहीतरी म्हणतात. हे बाटलेलेच आहे, ते पैशावर चालतात आणि ते उघडपणे स्वतःचं ते जे काही पाळीव कुत्र्याला दिलेली जबाबदारी असते भुंकायचं, तर ते इमानदारीच करतात. त्यांना पैसे मिळतात आणि ते बोलतात मोदी 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 मोदी. ते चालू आहे त्यांचं. याच्याशिवाय लोकांचा सोशल मीडियावर फार विश्वास वाढला आहे. सोशल मीडियावर गोबरपट्ट्यात खूप चॅनल चालतात दिल्ली ते लखनौच्या दरम्यान. हे युपी आणि बिहार आणि याच्यातले लोक आहेत. तो रवीश कुमार पण यातलाच. हे आत्ता मला अंदाज आला गेलं 2-4 निवडणुकात. हे लोक आहे ना, निवडणुका आल्या कुठल्या राज्याच्या किंवा देशाच्या, की मोदीच्या विरोधात बोंबलायला सुरुवात करतात. की मोदी पडणार आहे, मोदी पडणार आहे, मोदी कसा अडकणार आहे, ममता कशी चॅलेंज करते, ममता कशी दाखवणार आहे, ममता यांना चारी मुंड्या चीत करणार आहे वगैरे, अशी बातम्या द्यायला सुरुवात करतात हे लोक. आत्ता माझ्या लक्षात आलं आहे, हे पण पोचलेलेच लोक आहेत. यांनी अशा बातम्या द्यायला सुरुवात केली की समजायचं विरोधी निकाल येणार आहे म्हणून. मोदी पडणार आहे, मोदी पडणार आहे, आणि मोदी काही पडत नाही. ते चॅनल, ते रवीश कुमारचा, तो ध्रुव राठी हा याचा माणूस आहे, केजरीवालचा. तो आम आदमी पक्षाचा माणूस आहे. ध्रुव राठी हा आम आदमी पक्षाचा माणूस आहे. हे बोललं पाहिजे, कारण यांचे जे चेहरे आहेत ना छुपे, फार डेंजर आहेत. ते आवडणार. ध्रुव राठी हा केजरीवालचा माणूस आहे. त्याची जातही जुळत असेल, ते कुठल्या जातीचे असतील, मारवाडी बिरवाडी, त्यातलं असेल ते ध्रुव राठी त्यातलंच आहे. हा रवीश कुमार पण असं फार मस्त गेम खेळतो. याला दलित अत्याचार, मी पत्रकार राहिलो आहे, माझी निरीक्षण आहेत. तो आवयो आणतो, भयंकर लोकप्रिय, आणि सरकारच्या विरोधात बोलतो. सरकार उचलून का ठासत नाही याला? बाकीच्या बारक्यांना ठासतात. बहुजनांची जेवढी चॅनल आहेत ना, ही सगळी या देशातल्या सरकारांनी बंद पाडली. नरेंद्र आणि देवेंद्र दोघे असल्या लोकांवर खवळून असतात आणि शिक्षा देतात. तो योगी, काय ते योगी कुठला आलाय, भोगीच आला, भोगी आदित्यनाथ जो आहे तो यांना शिक्षा देत असतो. तो हेमंता शर्मा, कशाची शरम नसलेला तो बेशर्मा, तोही या असल्या पत्रकारांना शिक्षा देत असतात. ते बहुजन असतात. कायस्थ आणि ब्राह्मण पत्रकारांना हात लावत नाही. त्यांची चॅनल चालू आहेत आणि त्यांना एक काम आहे, तुम्ही बोंबला मोदी सरकारच्या विरुद्ध. तर फॅसिस्ट शक्ती नेहमी आपल्या विरुद्ध बोलायला माणसं तयार करते आणि स्वतःच प्रोत्साहन देत राहते. याचं खरं कारण ते एक मानसशास्त्रीय खेळ या समाजाशी ते खेळत राहतात. आणि बघा ते मारलेलं नाहीत. आम्ही अजून लोकशाही स्वातंत्र्य आहे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचं निदर्शक म्हणून हे चमचे बाळगलेले असतात. म्हणजे आपणच सत्तेत असायचं आणि आपणच विरोधक असायचं, अशी जी खेळी आहे ती RSS करतं आणि भाजप करतं, त्याचे हे चट्टेबट्टे आहेत. ही जी चॅनलं चालतात ती सगळी, तुम्ही त्यांची नावं बघा. एक वानखेडे आहेत, ते पण गडकरींचा माणूस आहे. म्हणजे मी पत्रकार असल्यामुळे हे सांगतो. ते आणत राहतात. त्यांचे प्रत्येकाचा एक साहेब ठरलेला असतो आणि हे करत राहतात. हे त्यांचे धंदे आहेत. यांची चॅनल नाही बंद पडू देत. मनमोहन मिश्रा नावाचा कोणतरी मोदीच्या काळात एकत्र राहिलेला माणूस आहे, त्याचं चॅनल पुन्हा बंद पाडतात, त्याला तुरुंगातच टाकतात. तो बेधडक बोलतो, हा मोदी कसा नालायक आहे, योगी, तो योगीचा माणूस आहे, योगी त्याला वाचवत राहतो. असला सगळा खेळ आहे. एका विचित्र गुंतागुंतीच्या समाजात जगतो होता, म्हणजे राजकीय समाजात. यांचं दुखणं नाही वाटत आहे मला. मी कधी गांधी घराण्याचा, मी या शरद पवारांच्या बरोबर राहिलेलो आहे, पक्षांना मदत केली यांच्या. माझ्या घरातली खूप सारी मतं यांनाच देत राहिलो आहे. नाईलाजच असतो. शिवसेनेबरोबर राहिलो आहे, राज ठाकरेंबरोबर राहिलो आहे. बच्चू कडू तोही गेला. आव्हानो धंदेवाईकच आहे तो, त्याला त्याच्या अस्तित्वाचंच पडलं. हे मी
थेट बोलतो. कोण असेल बच्चू कडू ना त्याच्याकडे पाठवा हा व्हिडिओ. फार आवडतो. मी खूप जीवाभावानं प्रेम केलं याच्यावर, या बच्चू कडूवर फार प्रेम केलं यांच्यावर. यांना लाजा नाही वाटत. टिकून राहायचं ना, कशाला सत्ता लागते, प्रश्न सोडवायला सत्तेतच जावं लागतं. तेवढाच एक मार्ग आहे का संघर्ष करता येतो ना, जो आम्ही करतोय अजूनही. बच्चू कडूला मदत केली आहे मी, मित्र समजलो. चांगला माणूस आहे राजकारणात. आशेला लागलो, यानं पण फसवलं आणि तो गेला. त्याला स्वतःची सत्ता हवी आहे. हे बच्चू कडू वगैरे पण काही उपयोगाचे नाहीत बरं काय. अतिशय थेटच बोलतोय मी. दुखावलंय आणि काही लाभ नको आहेत मला, कधीच नको होते मला. मी वयाच्या 15व्या वर्षापासून अशा सामाजिक चळवळी संघटनांमध्ये काम करत आलो आहे आणि स्वतःच्या मनगटावर जगत आलो आहे. लिहिलं, जगलो, खूप कामं केली, खूप कष्ट केले. प्रूफ रिडिंगपासून काही कामं केली, प्रकाशन व्यवसायात काम केली, मास्तरकी केली आहे, काहीही केलं आहे जगण्यासाठी. नैतिक पत्रकार राहिलो आहे आणि जेवढ्या तुटपुंज्या पगारावर जगण्याचं एकमेव तत्व होतं, मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत. मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत आणि त्याला अल्प पैसा लागतो. आणि मग जे पुढारी अख्खा देश असा असला पाहिजे, देश सुखी झाला पाहिजे या स्वप्नाचे लोक होतात. प्रत्येक घराला प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे, मूलभूत नाही मिळाली अजून. आणि मग असेल लागायचं, असे बच्चू कडू वगैरे लोकांचे नादी, राज ठाकरेच्या नादी लागलं होतं की काहीतरी नवं घडेल, काहीतरी नवं घडेल. राज ठाकरेचा प्रचार केलाय, बच्चू कडूचा प्रचार केलाय, शरद पवारांचा प्रचार केलाय, खूप लोकांचा, भाजपच्या अनेक लोकांचा प्रचार केलाय. अक्षर मानवचे लोक भाजपचे खासदार होऊन गेलेत. त्यांच्याकडनंही ती अपेक्षा करत राहिले की तुम्ही चालवा. माझं पक्षाला त्या अर्थानं विरोध नाही, त्यांची विचारधारा नाही. भाजप हा एक किळसवाणाचा पक्ष आहे. भाजप हा भारतीय पक्ष नाही. भाजप हा अमेरिकन आणि ज्यू लॉबीचा पक्ष आहे. RSS तशी संघटना आहे. हे थेट विधान करायचं आहे आणि ते माझा खून करायला टपलेत हेही मला माहिती आहे. तर खून करतील. बेकार चाललंय या देशात. आणि आणखी एक, यांचे लोक नीट जगणार नाहीत. यांचे वंशज तरी कुठं नीट जगणार आहेत. ब्राह्मणांची सत्ता आली पाहिजे देशावर. काय करणार आहे, नाही येऊ देणार. आता तो काळ गेला. मध्ये चर्चा ऐकत होतो, काय होणार, RSSला उत्तर काय आहे. RSSला उत्तर आंबेडकर आहे. आंबेडकरांना बऱ्यापैकी मस्त काडी लावून गेला बिचारा, मस्त. महात्मा गांधी आणि आंबेडकर ही दोन माणसं आहेत ज्यांनी माणसांची टाळकी जाग्यावर आणली आणि ते लोक अजून मेलेले नाहीत. ते टिकून आहेत, ते संघर्ष करतायत, ते खून भोगतायत, ते शिक्षा भोगतायत, काही करतायत. आंबेडकर आणि गांधीच्या मिश्रणाचे जे लोक आहेत हे संवैधानिक लोक आहेत, लोकशाही लोक आहेत. ते देशात जिवंत आहेत. आणि खूप उशिरा राहुल गांधी नावाच्या काँग्रेसच्या माणसाच्या लक्षात आलं की या देशाचं संकट काय आहे नेमकं. आणि तो पहिल्यांदा बोलायला लागला की BJP आणि RSS हे दुखणं आहे या देशाचं आणि ही झायोनिस्ट लॉबी आहे देशातली. आणि झायोनिस्ट लॉबीचे पित्ते म्हणजे हेच ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, ओवैसी, स्टालिन, शरद पवार, ठाकरे. यांना लाजा नाही वाटल्या त्यावेळेस मतदान करताना. आणि आपल्यापेक्षाही राजकारणात आतपर्यंत वावरतात ना. यांना माहिती असतं ना खातकवड्या. यांना एवढी अक्कल नाही की देशाचं काय होणार आणि आपलं पुढं काय होणार. आणि BJPचं अभिनंदन याच्यासाठी की BJP यांचे हाल करते. एक महत्त्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला, मूळ BJPवाल्यांनी अजूनही पक्षांतर केलेलं नाही. 50 वर्षाचा इतिहास झाला. मूळ BJPमध्ये जे लोक आहेत ना ते पक्षांतर करून जात नाहीत. त्यांना काही देवो न देवो, काही लाभ मिळो न मिळो, आयुष्यभर सतरंजा उतरायची जबाबदारी असो, ते करत राहतात. मला आवडणारा एक माणूस आहे चुकीच्या ठिकाणी चुकीचा म्हणून बसलेला, केशव उपाध्ये नाव आहे त्याचं. काय लढतो ना तो माणूस, तो खोटंच बोलत असतो पण त्याच्या पक्षासाठी लढत असतो. त्याला पक्ष किती त्याचे हाल ना, किती अपमान भोगतो तो, आणि तरी तो पक्ष सोडत नाही. आणि यांना काय कमी होतो, ज्यांनी काँग्रेस सोडली ना ते चंद्रशेखर आणि ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज आणि शरद पवार आणि असे खूप, पटनाईक, तो बिजू पटनाईक, तो सिंधियाचा पोरगा, तो हा सिंधिया पण स्वतःचा पक्ष स्थापन, चिदंबरम, ते पायलट, सचिन पायलटचा बाप, यांनी ठरवलं होतं काँग्रेस मोडून टाकू म्हणून. मागच्या व्हिडिओत बोललोय मी. असा खिचडा आहे सगळा हा. यांना एकच विचारलं पाहिजे, तुम्ही राजकारणात का आहात आणि काय केलं देशासाठी. त्यात तुमचं स्वतःचं किती भलं झालं, तुमचा विकास, आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार, टक्केवारी,
म्हणजे यांच्या विकासासाठीचा वाटा वेगळा आणि भ्रष्टाचारी लोक वेगळे. याच्यात विकास पोहोचलाच नाही. खेड्यांमध्ये पण नाही, शहरांमध्ये पण नाही. आणि शहरं वाढणं हा विकास नव्हे. भारताची IAS लॉबी आणि IPS लॉबी, भारताची पेट्रोलियम लॉबी, भारताची उद्योगपतींची लॉबी जे आयतं लुटते ते अडाणी अंबानीसारखे लोक, यांच्यात तावडीत देश सापडला आहे. आणि हे पुढारी आहेत ना, यांचे बारके बारके पक्ष, हे यांचे गुलाम आहेत. आणि निकाल हेच येणार. 29ला निवडणूकच होणार नाही असं म्हटलं जाते. मोदी नाहीच जाणार आहे. जाईल असं सारख्या तारखा दिल्या जातात, आम्हाला या तारखेला जाणार, त्या तारखेला जाणार. नाही जाता माणूस की. आणि मोदी गेलं तर काय फरक पडतो? RSS याची पर्वा नाही करत. मोदी नाही दुसरा कोणी, असं ते आहे. ती विचारधारा वगैरे तिथून संपत नाही. आणि मूळ मुद्दा राहिला, डावे नेहमीच बेईमान होते इथले. डाव्यांना नीट ते दावे शाहू फुले आंबेडकर, संविधान अशी नावं घेत राहिले. प्रत्यक्षात संविधान यांच्या अंमलात नाही. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक आहेत ते या देशातले सगळ्यात प्रतिगामी लोक होते. ते चेहरा त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा घेतला होता, पण अंतर्गत यांचं साधा एक प्रश्न आहे हो, जाता जाता विचारायचा, याच्यावर वेगळा व्हिडिओ करीन वाटले. ज्यानं स्वतःच्या दाखल्यावरची जातच मिटवलेली नाही, तो कसला घंट्याचा पुरोगामी? ज्याच्या आईबापांनी जो स्वतः अजूनही लग्नविधी आणि ते सगळं पारंपरिकरित्याच करतो, देवांना जातात, अजूनही दर्शनाला जातात, आणि मग घरच्यांसाठी जो डावा कार्यकर्ता आहे ना, तो जेव्हा असं बोलतो ना की नाही त्यांचं आईवडिलांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांना ते करू दिलं पाहिजे, तर हा समजायचा हा भोंदू आहे. हा स्वतःच्या घरातल्या लोकांना नाही सुधारू शकला तर काय करणार? मी राष्ट्रसेवा दलात होतो, छात्र भारतीत होतो, समाजवादी चळवळीत होतो. यांचे नेते पाहिलेत मी, मोठमोठे, ज्यांची नावं घातली ना, अण्णा बिण्णा. ते अण्णा बिण्णांच्या घरी जायचो आम्ही, आणि अण्णा समाजवादाच्या, निधर्मीपणाच्या, निर्जातीपणाच्या, कर्मकांडांच्या विरोधातल्या गप्पा मारत असायच्या हॉलमध्ये. आणि त्यांची बायको त्यांच्या घरात घंटी हलवत बसलेली असायची संध्याकाळी. मग तीर्थप्रसाद घेऊन यायची ना आम्हाला द्यायची, आणि आम्हाला अण्णा सांगायचे तिचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अरे तू स्वतःच्या बायकोला नाही बदलायला गेला तर जगाला जाऊन बदलायच्या काय गप्पा हाणतो राहतो? तो आम्हाला सांगणार आपण निधर्मी जगलं पाहिजे राजन, आपण संविधान मानलं पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य मलाही मान्य आहे ना, पण कर्मकांडांचं आणि गलिच्छान काल्पनिक व्यक्ती स्वातंत्र्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाहीत ना. ते हे असले भोंदोणे दुहेरी लोक राहिले या देशात. राहुल गांधी एकटा पडलाय असं वाटतं. त्याच्यावर माझं प्रेम नाही म्हणावं, पण मला लक्षात येतं तो खरा माणूस आहे. तो शिकत गेला. आत्ता 55 वर्षाचा आहे तो. या 55 वर्षात त्याला अक्कल आली आहे की या देशात काय घडलं पाहिजे. म्हणून त्यानं जनगणना लावून धरली. आणि लक्षात घ्या, त्यानं जेव्हा मतचोरी सगळी पुराव्यांसह उघडकीला आणली, तेव्हा ममता बॅनर्जी करत काय होती, केजरीवाल करत काय होता, तो नितीश कुमार काय करत होता, तो लालू प्रसाद यादव काय करत होता, ते मुलायम सिंगचं ते पोरगं वाकड्या नाकाचं ते काय करत होतं, हा फारुख अब्दुल्ला काय करत होता, शरद पवार काय करत होता, उद्धव ठाकरे काय करत होता, का नाही यांनी आंदोलन उभं केलं, तो स्टालिन काय करत होता. एकटा राहुल गांधी ते सगळं शोधून आणून देतो कष्टानं, आणि तरी यांची हिंमत नाही. त्या ममता बॅनर्जीनं संसदेत राहुल गांधीला खूप वेळा आडवं पाडलंय. काय कशाला तिला स्वातंत्र्य अस्तित्व पाहिजे होतं? इंडिया स्थापन केलं होतं ना त्यांनी, हे त्यावेळेस होते ना. तर हे लुच्चे लोक आहेत, जिकडं घुगऱ्या तिकडं उद्यावाले लोक आहेत, हे धंदा करायला आलेले लोक आहेत. हे वेळ आली तेव्हा BJPकडे गेले. या शरद पवारांनी BJPला 100 वेळा पाठिंबा दिलाय. हा जो देवेंद्र बसलाय ना, तर पहिल्या वेळेस लेखी पाठिंबा दिलाय शरद पवारनं मुख्यमंत्री व्हायला, आणि आवाजी मतदान नावाचं एका ढोंगी मतदानानं मुख्यमंत्री केलं. शरद पवारनं केलं या माणसाला मुख्यमंत्री. शरद पवारांना जेव्हा पुरोगामी काहीतरी काढलं होतं काँग्रेसची बेईमानी करून, त्यावेळेस हे RSSचे लोक घेतले होते. 2 मंत्री होते पक्षात. नेहरूंनी पण केली होती बरं का बेईमानी. नेहरू पण चुकले
नेहरूंचे फार आपण लाल करण्यात काही अर्थ नाही. नेहरूंनी चुकले. नेहरूंच्या मंत्रिमंडळात 2 RSSचे लोक होते ज्यांनी पुढे बेईमानीच केली, जे आता नेहरूंना बदनाम करतात. मला त्याचाही विकृत आनंद होतो. नेहरूंनाही हे विजन नव्हतं. ते आपण आपलं लाल करायला म्हणून किंवा कौतुकानं सहानुभूतीनं म्हणायला जातो की नाही नाही नाही, ते नेहरू फारच विशाल हृदयाचे होते आणि त्यांना देश जोडायचा होता. त्यांना जोडून घ्यायचा नव्हता, त्यांना स्वतःचा देश हवा होता RSSवाल्यांना. हे नेहरूंना सारख्या तज्ज्ञ माणसाला जर कळू नये. अलिप्त राष्ट्रांची चळवळ चालवणारा माणूस हा इथेही अलिप्त होता, पण त्याला ते कळलं नाही. इंदिरा गांधींना कळलं नाही. ते पटेलांनी बंदी घातली, ती ढोंगी वाटते मला बंदी RSSवर, म्हणून पटेलांचा पुतळा बांधतात. या RSSवाल्यांना त्या अंतर्गत राजकारण माहिती आहे, पटेल आपलेच होते म्हणून. आणि नेहरू असलं काही ते सगळीकडे जोडतोड करत होते, कठोरपणे वागले असते तर या देशावर ही बिकट परिस्थिती आली नसती. हा देश गांधी आणि आंबेडकरांच्याच विचारांनी चालला पाहिजे. ही 2च महान माणसं मिळाली राजकीय. गांधी राजकारणी माणूस होता, आंबेडकर हा पण राजकारणी माणूस होता. आणि दोघांना कळालं होतं या देशाचं सगळ्यांचं राजकारण. यांनी श्रीमंतांचा द्वेष नाही केला आणि गरिबांसाठी काय केलं पाहिजे याचं आणि आर्थिक समानता आली पाहिजे असं स्वप्न पाहिलेले हे 2 आहेत. ते आंबेडकर आणि गांधीची भांडणं लावून देणारे जे मूर्ख आहेत ना, त्यांनी पण जागे व्हा. एकदा पूर्ण आंबेडकर वाचा आणि एकदा पूर्ण गांधी वाचा. लक्षात येईल दोघांचं स्वप्न एकच होतं. त्याच्यावर बोलूच म्हणालोय मी, गांधींवरही बोलू, आंबेडकरांवरही बोलेन. पण यांनी वाताहत करून टाकली. संविधानाला रोज मारून टाकणं. नितीश कुमार, पासवान, जॉर्ज फर्नांडिस हे जाऊन बसले होते भाजपच्या वळसणीला. तो मोरारजी देसाई, हे सगळे जुने काँग्रेसवाले. काँग्रेस नको, इंदिरा गांधी नको, गांधी घराणा नको. यांचं लक्ष एकच. आणि हे का हवेत तर आम्हाला सगळी संपत्ती मिळाली पाहिजे, आपली आपली दुकानदारी चालवली पाहिजे. काँग्रेस मोठं दुकान आहे तर आपलं छोटं दुकान चाललं करू. हे पवार बिवारांनी जे पक्ष काढले किंवा ज्यांचे प्रादेशिक पक्ष आहेत यांचे दुकानदारीच्या हेतूशिवाय कुठलेही हेतू दिसत नाही. त्यामुळं मला याचा विकृतच आनंद होतो की त्यांनी ज्यांना मदत केली, हे घुगऱ्या काँग्रेसकडे म्हटलं की उद्या काँग्रेसकडेच येणार बरं काही लोक. शरद पवारांसारख्यांचं मजेशीर काय वाटतं, शरद पवार एकाच वेळेस डबल ढोलकी खेळत राहिले. बारामती ते BJPलाही धरून राहिले, RSSलाही धरून राहिले आणि काँग्रेसचं राजकारण करत राहिले. मी माझी विचारधारा सोडणार नाही. अरे देवेंद्रला तू पाठिंबा देतो दादा, तिचा विचारधारा नावाची गोष्ट, तिचा खून झाला ना रे उघड दिवसाढवळ्या. काय आहे का नाही विचारधारा? मनातली तगमग बोलतोय बरं. माझा कोणावर राग नाही. मी या लोकांना मदत केलं माणूस. मला जवळीच मी कडमर माणूस आहे. ते रामाच्या कथेतली खारुताई आहे ना, या देशातल्या रामाच्या कथेतली खारुताई आहे मी. वाट लागते देश. आणि BJPच्या बाजूनं आत्ता का जायचं तर माझ्यासारखे गप्प बसणारे, गरीब असलेले, लुकडे असलेले, कमकुवत असलेले लोक काही करू शकत नाही. तेव्हा काट्यानं काटा निघतोय याचा आनंद होतो. त्यातला धोका एवढाच आहे, हा जो काटा आपण हे काटे काढायला म्हणून जो मोठा काटा वापरतो ना, तो एवढा मोठा होऊन बसला आहे की आता माघार नाही. आता बेकार आहे हा देश. निवडणूक आयोग हा RSS चालवतं, सर्वोच्च न्यायालय उघडपणे RSS चालवतं. त्या पश्चिम बंगालमधले 27 लाख मतदारांच्या वतीनं कोणीतरी गेलं सुप्रीम कोर्टात, तेव्हा बागची नावाचा कोणतरी न्यायाधीश जो RSSचा आहे तो म्हणाला, यावेळेस तुम्ही मतदान नाही केलं तर काय बिघडतं, पुढच्या वेळेस करा. बाबासाहेबांनी संविधान म्हणतं की प्रत्येक मतदार हा महत्त्वाचा आहे. एक मतही महत्त्वाचं आहे, ते त्याचं आहे आणि त्याला संधी मिळालीच पाहिजे मतदानाची. आणि आत्ताचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश अतिशय निर्लज्ज, नीचपणे, जाहीरपणे सांगतो की नाही झालं मतदान तरी चालतंय ना. तो संविधानाच्या विरोधात बोलतो सर्वोच्च न्यायालयाच्या खुर्चीत बसून, आणि कुठेही काही प्रतिक्रिया नाही, काही बोंब नाही, हाक नाही, काय नाही. तो म्हणाला स्पष्टपणे, नाही केलं मतदान एकदा तर काय बिघडतंय, पुढच्या वेळेस करा. आणि आली ममता निवडून, आपले BJP निवडून. तर सर्वोच्च न्यायालय तिकडं आहे, IAS IPS लॉबी सगळी तिकडं आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी आत्ता भाजपचं काम करतो. पूर्वी हा महाराष्ट्रात शरद पवारांचं काम करायचे हे सगळे जिल्हाधिकारी. शरद पवारही भाजपचं काम करतात, उद्धव ठाकरेही करून थकलेले आहेत. आणि आणखी एक BJPचं मोठी गोष्ट असेल, BJP ज्यांच्या खांद्यावर उभी राहते ना, तो खांदा मोडून फार चुरा करून टाकते. आणि बरं झालं यांना ही शिक्षा आहे ती. अकाली दल उद्ध्वस्त झालं, ते चौटाला उद्ध्वस्त झाले, केजरीवाल उद्ध्वस्त,
ममता लागली त्या वाटेला, स्टालिन जाईल आता, शरद पवारांची वाट लावली, ठाकरेंची वाट लावली. आनंद आहे. कारण तुम्हाला जर अकला होत्या, तुम्ही जर स्वतःला बुद्धिमान समजत होता आणि ज्ञानी समजत होता, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं राजकारणात असून सुद्धा की भविष्यात काय घडणार आहे. तर तुम्ही त्या काळात तुमच्या फालतू स्वार्थांसाठी या पक्षांच्या मदतीला गेला. बाळासाहेब ठाकरेंना मी व्यक्तिशः ओळखतो, भेटलोय पण. दिसायला ते भयंकर सेक्युलर होते. प्रत्यक्षात त्यांनी काय ती केली भूमिका, काय त्यांच्या राजकारणात आहे मुंबईच्या. साम्यवादी संपवण्यासाठी काँग्रेसनं उभं केलेला हा पक्ष आहे. साम्यवादी संपवले हो, गिरण्या संपवल्या ना, कामगार संपवले ना. आणि कशाची आमची मराठी मुंबई वगैरे. मराठी माणसं तुम्ही होता नाही तर 66 पासून एवढी घुसखोर का घुसले तुमच्या ह्याच्यात. आणि तुम्ही सारखं काय ते बांगलादेशी म्हणता. बाकीच्यांना घुसखोर नाही म्हणणार. दिला ना दममध्ये 15 लाख रिक्षावाले संपावर जाणार, मराठी बोलणार नाही म्हणून. तर तुम्ही काय करत होता हा प्रश्न आहे ना. तुमच्या डोळ्यात एकच कुठले काही कार्यक्रम होते यांचे, हटाव लुंगी बजाव पुंगी वगैरे असल्या घोषणा दिल्या यांनी तमिळ्यांबद्दल, भारतीयांबद्दल. मग आता युपी बिहार, तुम्ही गुजरात्यांबद्दल बोललात कधी काय. मी गुजरात्यांच्या बुडावर लाद घालू म्हणून, मारवाडी हाकलून देऊ म्हणून महाराष्ट्रभर बसलेत ते. देशातले राज्यातले सगळ्यात जास्ती सातबारा त्यांच्या नावावर. या राज्यातले लोक नाही आहेत ते. काय केलं शिवसेनेनं हे मराठी माणसं बोलणाऱ्या लोकांनी. सगळे सातबारे, खोट्या सावकाऱ्या, खोट्या बळकावल्या जागा जमिनी सगळ्या महाराष्ट्रातल्या. आणि सगळ्या धंद्यांवर पकड आहे. कुठलाही धंदा घ्या, कापड उद्योगावर शेवटची पकड यांची, औषध धंद्यावर शेवटची पकड यांची, सर्वात जास्ती भोंदू डॉक्टर यांचे, सर्वात जास्ती भोंदू वकील यांचे, न्यायाधीश यांचे. तुमच्या डोळ्यात एकच चाललं ना. तुम्हाला परप्रांतीय तेवढेच दिसले होय. बिहारी आणि यूपीचे आणि केरळी मद्रासी ते परप्रांतीय नव्हते. आणि महाराष्ट्र तर इतका उच्च राज्य आहे, इथं कुठल्याही राज्यातले लोक येऊन मंत्री झालेत आपल्याकडे. देशातलं एक राज्य दाखव दुसरं की जिथं जाऊन मराठी माणसं मंत्री झाली आहेत. हे एकमेव राज्य आहे, इथे येऊन पुन्हा पुन्हा माणसं दुसऱ्या कुठल्याही राज्याची मंत्री होतात आणि त्यांना मराठी बिराठी काही येत नाही. हे शरद पवारांनी केलं. ते त्रिपाठी नावाचे मंत्री होते. असे कितीतरी मंत्री, शेट्टीन बिट्टीन हे लोक मंत्री होतात आपल्याकडे. तो लोढाचा काय संबंध आहे महाराष्ट्राशी. मराठी येतो आणि मराठी बोलायला लागला की ठासतो मराठीचे असं वाटतं. हे सगळं विकृत आहे. मी स्वतः देशात कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी असण्याचं समर्थन करणारा माणूस आहे. पण देशाच्या संपत्ती तुम्ही स्वतःच्या राज्यातले संपत्ती ठेवणार आणि दुसऱ्याच्या राज्यातले स्वस्तात सावकार्या करून गंडवून खोट्या सह्या घेऊन खाटकी व्याजानं जर ते करणार असाल तर ते नाही चालणार. आणि दादागिरी नाही करायची कुठल्या राज्यात जाऊन. ते राजकारणाचं काय करणार होतं. हे राजकारण चुकलं नाही यांचं. यांना अक्कल होती ना 75 साली की आपण काय करायला पाहिजे. देश, संविधान, लोकशाही, बाबासाहेब, महात्मा गांधी यांचा द्वेष केलेले लोक आहेत. आंबेडकरांच्या विरोधात बोललेले लोक आहेत. गांधींची तर टिंगलच केली. तर याचा अर्थ असा कळतो गांधी आणि आंबेडकर या देशातल्या जनतेचा कळवळ्यानं विचार करत होते आणि त्यांना काही नको होतं. त्यांना नाव पण नको होतं, फेम, प्रसिद्धी काही नाही. त्यांना महान व्हायचं आहे, महापुरुष व्हायचं आहे अजिबात नव्हतं. त्यांच्या डोक्यात नव्हतं. त्यांचं इथं झिजले ते इथल्या लोकांसाठी. त्यातलं कण मात्र या प्रादेशिक पक्षांच्या BJPच्या अंगात दिसतं का. राहुल गांधीच्या अंगात, एकट्याच्या अंगात दिसतं ते. तुम्हाला वाटत असेल मी राहुल गांधीचा प्रचार करतोय. होय, हा प्रचारच आहे. कारण चांगल्या माणसाचा प्रचार केलाच पाहिजे. मला लाभ आहे का. शून्य. मला काहीच नको आहे, कधीच नको आहे. आणि आता तर काय वय पण झालं. पूर्वी पण नव्हतंच. म्हणजे आधी ते अतिशय तारुण्यात असताना या लोकांच्याच मागे हिंडलो. शरद पवार वगैरे खूप हिंडलो. शरद पवारांनी उभी केलेली माणसं निवडून यावीत म्हणून मला स्वतःला आठवतं. या दौंड तालुक्यात राहिलो होतो पुणे जिल्ह्याच्या. आणि श्रीगोंदा तालुक्यातनं बबनराव पाचपुते नावाचा गृहस्थ उभा होता. मला माहिती पण नव्हतं. वयावर्ष 22-23 असेल माझं. स्वतःची भाडोत्री पैसे पण नसायचे. 4 आणि 8 येणार तासभर सायकल मिळायची भाडोत्री. ढोंगणाला फोड येईपर्यंत यांचा प्रचार करत फिरलो. बांधावरचा आहे, आपल्या शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याला निवडून द्या म्हणून. पुढं बबनरावचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. त्या बबनरावला पण मी माहीत नव्हतं, नंतर ओळखी झाली. त्यावेळेस मी एवढासा कवळा आणि ते पण कवळच होतं. आणि ते शरद पवारांनी चॅप्टर पण आहे, दौंड तालुक्यातनं कोणतरी आपला विरोधक निवडून येईल म्हणून दौंड तालुक्याचा हिस्सा निवडणूक आयोगाला सांगून
श्रीगोंदा तालुक्याला जोडला होता आणि त्यावेळेस तो उमेदवार श्रीगोंदा तालुक्याचा उमेदवार दौंड तालुक्यात होता, केडगावला. जुनं दौंड तालुक्यात केडगाव नावाचं गाव आहे, तिथं राहिलो होतो मी. आणि मी सायकल घेऊन खेड्यापाड्याने हिंडून प्रचार करत होतो. त्या बबनराव पाचपुतेला नंतर कधीतरी 20-22 वर्षांनी पाहिलं मी. अशा श्रद्धेनं काम केलं मी. हे राजकीयच काम आहे ना. कोणी सांगितलं नाही मला. पैसे पण माझ्याकडे नव्हते, पण फार कमाई पण नव्हती. मी मुंबई सोडून आलो होतो आणि मुंबईत परत जायचं नाही असं ते प्रचार करत हिंडलो की मी राजकीयच आहे मी आणि देशाच्या कळवळ्याचं आहे. यांच्याशी वैर आहेत का, यांचे खूनबिन करीन का? अजिबात नाही. हे जगले पाहिजेत, पण यांनी घाण राजकारण केलं हे बोललं पाहिजे ना. किती झाकपात करणार आणि किती जपत राहणार औपचारिकतेच्या नावाखाली. फार औपचारिक राहिलो आपण आणि त्यातनं खूप खोटं बोलत राहिलो. तर मला त्याचा त्रास होतो आता. आपण चुकलो, बाकीचे नागरिकही चुकू नयेत. यांच्या चुका सांगितल्या पाहिजे, यांनी वाट लावली देशाची हे सांगितलं पाहिजे. या लोकांनी सगळ्यांनी मिळून देश विकला. भाजपचा, RSSचा हा देश विकण्याचाच मुख्य धंदा आहे. हा देश वापरायचा, इथला पैसा वापरायचा आणि हा देश विकायचा. हा भाजप आणि RSSचा एक कलमी कार्यक्रम आहे. यांचे साथीदार म्हणजे हे 75 सगळे पुढारी देशातले, प्रादेशिक पक्षवाले, काँग्रेसवाले सुद्धा. काँग्रेसमध्येच हे लोक होते. म्हणजे आणीबाणीच्या काळात काँग्रेस सोडून गेलेले जे दिग्गज लोक आहेत ना, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, जगजीवन राम वगैरे, हे जे लोक आहेत ना, हेही लुचेर लोक होते असं लक्षात येतं. यांना स्वतःचा स्वार्थ काय. एका काँग्रेसमध्ये पंतप्रधान होणार किती लोक, कुठल्या पक्षात किती पंतप्रधान होणार. तर आपल्याला हे गांधी घराणं आडवं येतं. तुम्हाला दिलं ना काँग्रेसनं खूप सारं. शरद पवारांना विचार म्हणून तुमची काँग्रेस सोडण्याची कारणं काय आहेत, लिगल कारण काय आहे. काँग्रेसनं काय तुम्हाला द्यायचं कमी ठेवलं होतं. असे खूप लोक आहेत, चंद्रशेखरांपासून स्वराज्यात असे खूप लोक आहेत. या सगळ्या खिचड्यात देशाची वाट लागली. अर्थात हारले पण आहे का, मला नाही वाटत. एक मस्त गोष्ट सांगतो. संविधानाचा खून करून टाकायचा, संविधान नष्ट करून टाकायचं या लोकांना. कोण RSS, भाजप आणि हे जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि काँग्रेसचे टुकार लोक, यांना संविधान नष्ट करून टाकायचं आहे. पण गंमत अशी आहे, जर मनुस्मृती लागू झाली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि केजरीवाल आणि ममता बॅनर्जी, स्टालिन आणि पटनाईक आणि हे जे बसलेले लोक आहेत, गौडा बेवडा, त्यांचं काय होणार. मनुस्मृती वाचली आहे कधी, आणि त्यांनी जाहीरच केलं आहे मनुस्मृतीला आणायचीच आहे म्हणून. संविधान मारून टाकायचं, संविधान नष्ट करायचं हे त्यांनी कबूल केलं आहे. हे त्यांचं मला लय आवडतं. ते त्यांची डबल गेम आहे, ती नाही आवडत. म्हणजे एकानं सांगायचं संविधान नष्ट करायचं आहे आणि दुसऱ्यानं सांगायचं हा आमचा अधिकृत विचार नाही म्हणून. आता तुझा अधिकृत माणूस बोलला ना भाऊ, तर तुझा अधिकृत नाही का सोडत. तर हे डबल ढोलके खेळतं RSS. ते छान आहे. शरद पवारांचीच वृत्ती आहे ती त्यांची, RSSची. हे भारी आहे. यांचं काय होणार जर मनुस्मृती लागू झाली तर. आत्ता हे सुपात आहेत, मनुस्मृतीचं दातं घरघरायला लागले. यांचं काय होणार. आणि चुणूक दाखवलीच त्यांनी. शरद पवारसारखा दिग्गज माणूस त्यांनी उद्ध्वस्त करून दाखवला. अजितदादाचा खून झालाय, साधी FIR घ्यायला तयार नाहीत. ते सुप्रिया सुळे म्हणाली की ते रोहितला FIR कोण करतंय, मनुस्मृतीवालेच करतायत ना. हे जर संविधानावर विश्वास ठेवला असता आणि 2 वेळच्या जेवणावरच भागवलं असतं आणि संपत्त्यांनी स्टडी केल्या नसत्या, राजकारणातनं धंदे केले नसते, तर लोकशाही मारायला तुम्हीच कारणीभूत आहात ना. सुंदर वाट लागत चाललेली आहे आणि यांचे हाल होत आहेत हे पण ठीक आहे. आपलं काय होणार, काय होईल. मनुस्मृती देईल ती शिक्षा बघू ना. आणि काही क्रांतिकारक वगैरे व्हायचं नाही, बंडखोर क्रांतिकारक वगैरे काही नाही. शहीद आपल्याला मारतील हे लोक आणि जिवंत राहिलो तर मनुस्मृती पाळायला होती. पण गंमत अशी आहे, आंबेडकर अभी जिंदा है, गांधी अभी जिंदा है, मेलेले नाहीत हे लोक. लढाई करो.